पुढचा विभाग आहे मुख्य गाभा. याच्यामध्ये संशोधनासाठीचे जे 5 प्रकरण आहेत त्याचा उल्लेख होतो. प्रकरण पहिले प्रस्तावना, प्रकरण दुसरे संबंधित साहित्य व संशोधनाचा आढावा, प्रकरण तिसरे संशोधनाची कार्यपद्धती, प्रकरण चौथे संकलित माहितीचे विश्लेषण व अर्थनिर्वचन आणि प्रकरण 5वे संशोधनाचा सारांश, निष्कर्ष व शिफारशी यांचा उल्लेख या मुख्य गाभ्यामध्ये होतो. 5 प्रकरणाचा उल्लेख मुख्य गाभ्यामध्ये केला जातो. याची सविस्तर माहिती अशा पद्धतीने आपल्याला सांगता येईल की प्रकरण पहिला जे आहे प्रस्तावना, प्रकरण पहिलेचं नाव आहे प्रस्तावना. त्याच्यामध्ये पुढील घटकांचा समावेश होतो. प्रास्ताविक, संशोधनाची गरज व महत्त्व, समस्या विधान, समस्या विधानातील महत्त्वाच्या शब्दांच्या कार्यात्मक व्याख्या, संशोधनाची उद्दिष्टे, संशोधनाची गृहीतके व परिकल्पना, संशोधनाची व्याप्ती व मर्यादा, प्रकरण योजना आणि समारोप या गोष्टींचा उल्लेख प्रकरण पहिल्यामध्ये होतो. आणि अनुक्रमणिकेमध्ये प्रकरण पहिले प्रस्तावना लिहून त्याच्याखाली या घटकांचा उल्लेख करायचा आहे. त्याच्यामध्ये जे काही उपमुद्दे असतील त्याचा देखील उल्लेख त्या ठिकाणी करायचा आहे आणि त्यांचे पान नंबर त्या ठिकाणी पान नंबरची नोंद अनुक्रमणिकेमध्ये करायची आहे. प्रकरण दुसरे संबंधित साहित्य व संशोधनाचा आढावा. याच्यामध्ये प्रास्ताविक, संबंधित साहित्याचा अर्थ व महत्त्व, संबंधित संशोधनाचा अर्थ व महत्त्व, संबंधित साहित्याचा आढावा, संबंधित संशोधनाचा आढावा, संशोधनाचे वेगळेपण आणि समारोप याचा उल्लेख याच्यामध्ये करावा लागतो. पुढचं प्रकरण आहे प्रकरण तिसरे संशोधनाची कार्यपद्धती. याच्यामध्ये प्रास्ताविक, संशोधन पद्धती, संशोधनाची नमुना निवड, संशोधन अभिकल्प, संशोधनाची चले, संशोधनाची साधने, संख्याशास्त्रीय साधने, संशोधनाची प्रत्यक्ष कारवाई आणि समारोप या सर्व मुद्द्यांचा उल्लेख प्रकरण तिसऱ्यामध्ये आपल्याला करावा लागतो. प्रकरण चौथे आहे संकलित माहितीचे विश्लेषण व अर्थनिर्वचन. याच्यामध्ये प्रास्ताविक, संकलित माहितीचे विश्लेषण व अर्थनिर्वचन, प्रश्नावलीतून प्राप्त झालेली माहितीचे विश्लेषण व अर्थनिर्वचन, मुलाखतीतून प्राप्त झालेली माहितीचे विश्लेषण व अर्थनिर्वचन, निरीक्षणातून प्राप्त झालेली माहितीचे विश्लेषण व अर्थनिर्वचन आणि समारोप याचा उल्लेख आपल्याला प्रकरण 4मध्ये करावा लागतो. त्यानंतर आहे प्रकरण 5वे. याच्यामध्ये संशोधनात सारांश, निष्कर्ष व शिफारशी यांचा उल्लेख आपल्याला प्रकरण 5मध्ये करावा लागतो. त्याच्यामध्ये प्रास्ताविक, संशोधनात सारांश, त्याच्यामध्ये 1 ते 5 प्रकरण याच्यामध्ये जी काही आपण माहिती घेतलेली आहे त्याचा उल्लेख करणं अपेक्षित आहे. त्यानंतर प्रश्नावलीवरून, मुलाखतीवरून किंवा चाचणीवरून जे काही निष्कर्ष निघालेले असेल त्या निष्कर्षाचा उल्लेख या ठिकाणी आपल्याला करणं आवश्यक आहे. त्यानंतर शिफारशी की निष्कर्षाला अनुसरून संशोधकाने शिफारशी या ठिकाणी करावयाच्या आहेत. अशा पद्धतीने जो संशोधनाचा मुख्य गाभा आहे त्याचा आपण या ठिकाणी उल्लेख केलेला आहे.